जाणार आहोत ते आहे हिंदवी चादर हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। श्री गुरु तेग बहादूर साहेब जी आहे यांना 350 वर्ष शहीदी समागमसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला गेलेला आहे। हा कार्यक्रम खारघर इथे ओबे मैदान इथे आहे, तर आपण जाऊयात। चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसा रस्ता दाखवलेला आहे तुम्हाला। इथे आम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करत आहोत। त्यांनी स्पेशल बस सुद्धा सोडलेल्या आहेत, तेही निशुल्क, आणि येताना सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे। तुम्ही बघू शकता आता आम्ही हायवेवरती आलेलो आहोत आणि बसवरून किती मस्त मजा येते मित्रांनो। मी मस्त हे हेडफोन सुद्धा घातले आणि आता आपण पोहोचलो हिरानंदिनी या पॉइंट वरती। तुम्ही बघू शकता गांधीजीचे 3 बंदर कसे दिसतात मित्रांनो, किती मस्त ना। आणि हे बघा किती मस्त छोटासा वॉटरफॉल आहे, हा मला खूपच आवडला मित्रांनो। तुम्ही पण बघू शकता किती मजा येते ना, तुम्ही मला बघताय ना। हे बघा मित्रांनो इथे काय दिसलं, आय लव्ह खारघर, किती भारी। आणि हे पक्षी बघा, वाव। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी ग्राउंड वरती आलेलो आहोत आणि माझे छोटे ते बघा मध्ये करणार ब्लॉग मध्ये नसते। इथे मस्त मोठा ग्राउंड आहे, पार्किंगची सुद्धा सोय केलेली आहे, व्यवस्थित गाड्या लाईनने लावलेल्या आहेत। इतकं मोठं मैदान आहे ना मित्रांनो, खरंच खूपच छान आहे। आणि इथे बघा ते लोक, आणि हे बघा इथे मस्त मी शरबत पित आहे परत छोटे मध्ये। आम्ही एंट्री गेटला पोहोचलो आहोत मित्रांनो। इथे आता आम्ही आत जाऊ, तुम्हाला दाखवतोच मित्रांनो, खरंच खूप छान सोय आहे इथे। इथे पोलीस सुद्धा त्यांचं व्यवस्थित ड्युटी पार पाडतात। आणि आता आपण थोड्याच वेळात आत जाऊया मित्रांनो। खूप मोठा ग्राउंड आहे हा, आणि ते मस्त लाईव्ह सुद्धा दाखवतात देवाचे इथे काय घडते आणि काय नाही। आणि हा त्यांचा मस्त सिम्बॉल आहे, किती मस्त मित्रांनो। आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या पाणी फवारतात, कारण लोकांना उन्हाचा त्रास नको व्हायला म्हणून। आणि हा बघा एक मोठा पंडाल, सूर्यकिरण नको पडायला अंगावरती, सावलीमध्ये माणसं बसू शकतील असं व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। आणि मित्रांनो हा इथे समोर एक कक्ष आहे ऑडिओ व्हिज्युअलचा। आणि मित्रांनो इथे बघा कक्षाच्या बाजूला पोस्टर लावलेले आहेत आपल्या भारताचे PM नरेंद्र मोदी। आणि मित्रांनो हे बघा आपल्या इंडियाचा PM सुद्धा मला दिसला। तर आता मी मंदिराच्या इथे जाते। बघा मित्रांनो काय भारी आहे हे मंदिर, मला खूपच आवडले। मला असं वाटतं कधी मी आत जाते तर तुम्हाला मी दाखवेनच। आणि हे बघा इथे मंदिराच्या समोर काय ठेवलं मित्रांनो, छोटासा फाउंटेन, मला खूप आवडला। तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर मी थांबलेलोच आहोत, मला आत जाऊन बघायचं, पण त्याआधी थोडंसं फ्रुटी पण पिऊन घेतो आणि थोडंसं खाणं सुद्धा। तर इथे 2 लाईन आहेत, एक पिझ्झासाठी आणि डोसासाठी। आणि मित्रांनो पिझ्झाची लाईन खूप मोठी आहे, तर आम्ही डोसा आणलेला आहे आणि आता मी टेस्ट करून बघूयात। तर मित्रांनो फ्रुटी सुद्धा दिली आहे त्यासोबत, खरंच मित्रांनो खूपच छान डोसा आहे, एकदम मसाले डोसा सारखा। आणि आपले PM इथे येऊ शकले नाही म्हणून त्यांनी कॉन्फरन्स वरती भेट दिलेली आहे। तर मित्रांनो थंड कुल्फी सुद्धा खाऊन घेतो। आणि ते संध्याकाळ झाली, त्यानंतर इथे मुलांसाठी सुद्धा काही कार्यक्रम ठेवलेले होते मनोरंजन करण्यासाठी। आणि नंतर आम्ही गेलो मंदिराचे दर्शन करण्यासाठी, तर इथे सुद्धा बाहेर आम्हाला दाखवत होते आज मंदिराच्या आत काय चाललेलं आहे। तर मित्रांनो मी आता दर्शन घेण्यासाठी जात होतो आणि किती मस्त लाईट लावलेत, वाह मित्रांनो मला हे मंदिर फारच आवडलेलं आहे। तर मी आता आत गेलो, पण मी माझ्या पप्पांसोबत सेपरेट होतो म्हणून माझी छोटी इथे व्लॉग करत होती। तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे मित्रांनो, मला खूपच आवडलं हे दर्शन घेण्यासाठी। तिथे मी व्लॉग नाही करू शकले। नंतर मी ते जेवणासाठी आलो, तिथे बघितले माणसं किती मस्त कपडे घालून बसलेले होते आणि खूप चांगली व्यवस्था आहे, जेवण सुद्धा खूप चांगलं बनवलेलं आहे। आणि इथे सुद्धा आता आपण देवाचे दर्शन घेत जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो। नंतर ना आम्ही खूप पोट भरून जेवलो, आणि जेवणासाठी पण त्यांनी काय भाजी, राईस, रोटी आणि सुकी सब्जी केली होती। तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी बघत राहण्यासाठी